हर हर महादेव. नमस्कार, माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी बीड आणि सध्या मी येऊन पोहोचलो आहे जटाशंकर महादेवांच्या मंदिरामध्ये. ऐतिहासिक मंदिर आहे, अर्थात रामायण काळातलं महत्त्वपूर्ण म्हणजे रामायण काळाशी संबंध असलेलं हे महत्त्वपूर्ण मंदिर आहे. इथे जटायूंचे पंख कापल्यानंतर ती हकीकत त्यांनी भगवान श्रीरामांना सांगितली, तर ते हे स्थान आहे. तर आपण जटाशंकर महादेवांचे दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हे देवालय कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बीडच्या ऐतिहासिक श्री जटाशंकर मंदिराकडे आम्ही जातो आहोत. हे जटाशंकर मंदिर आहे तिकडे गल्लीमध्ये बीडचं, आणि जाताना एवढे सुंदर सुंदर वाडे तुमच्या नजरेस पडतात. इथनं छोटासा रोड आहे, त्यातनं आत गेल्यास तुम्हाला महादेवांचे दर्शन होईल. जटाशंकर महादेव. चला, आणि मग इकडे चालत आलात की इकडे आहे श्री जटाशंकर मंदिर. अगदी ऐतिहासिक मंदिर आहे हे बघा. इथनं आत गेल्यास ते दिसेल, वर लिहिलं आहे श्री जटाशंकर. एक शिलालेखसुद्धा आहे पुरातन. वर एक नगारखाना आहे आणि भव्य असा याचा सुंदर असा ऐतिहासिक असा दरवाजा. चला आत जाऊयात आणि दर्शन घेऊयात. आणि आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो आहोत. अगदी ऐतिहासिक असं सुंदर असं स्थान आहे आणि खूप असं गल्लीबोळात तुम्ही आत आलात की मग जटाशंकराचं तुम्हाला दर्शन होतं, नजरेस ते पडतात. त्याच्या आधीही एक सुंदरसं मंदिर आहे, पण आधी आपण जटाशंकराचं दर्शन घेऊया आणि मग आसपास असलेल्या मंदिरांचं घेऊया. हे संपूर्ण पाषाणातलं मंदिर आहे हे बघा. तसे बीडमध्ये बरेच ऐतिहासिक मंदिर आहेत, त्यापैकी हे सुद्धा एक आहे. वर खूप मोठे भव्य असे नंदीदेव आहेत हे बघा, याचे दिसतील तुम्हाला, त्यांना नमस्कार करा. खालीही नंदीदेव आहेत. याचा संबंध थेट रामायणाशी येतो, तर ते मी तुम्हाला सांगतो कसं. तर आधी आपण दर्शन घेऊया. जाताना इकडे नंदीदेव आहेत हे बघा. सो हे देवालय जे आहे ते यादव काळातलं मंदिर आहे. एक एक करून मी दाखवतो. माझं असं झालं आहे की काय पाहावं आणि काय काय सांगावं हे बघा. हां, हे नंदीदेव आहेत, खूप सुंदर असे नंदीदेव आहेत बा. नमस्कार करा त्यांना, वंदन करा. हर हर महादेव. आणि मग इथनं हे देवालय सुरू होतं. स्तंभ एवढे जाड आहेत, यादव काळातलं, याला भूमिक शैली म्हणतात खरं तर. हां, हेमाडपंथी, कारण यादवांचे जे प्रधान होते हेमाद्री पंत, त्यांनी ही शैली स्थापन केली होती, म्हणून याला हेमाडपंथी शैली असं म्हटलं जातं. संपूर्ण बांधकाम हे काड्या पाषाण दगडातील असून मग आत श्री जटाशंकर विराजमान आहेत. हा सभामंडप आहे देवालयाचं सुंदर असं. आणि आख्यायिका सांगितली जाते की रामायणाने जटायूचे पंख छाटल्यानंतर जटायू याच ठिकाणी ते पडले आणि त्यांनी प्रभू श्रीरामांना सगळं जे घडलेली हकीकत आहे ती सांगितली, ती या स्थानी सांगितली असं म्हटलं जातं. खरं तर रावण हे सीतामातेचे हरण करून जात होते आणि मग त्यांना अडवण्यासाठी जटायू समोर आले आणि त्यांचे पंख ज्या ठिकाणी छाटले ते बीडमधलं हे स्थान आहे हे बघा. सुंदरसं स्थान आहे. आता आत जाऊयात आणि श्री जटाशंकरांचे दर्शन घेऊया. श्री शिवाय नमस्तुभ्यं. चला, इथे आहे श्री जटाशंकर महादेव. हर हर महादेव. हे बघा, सुंदर असे महादेव आहेत आणि त्यांची शृंगार पूजा झाली आहे. छान सुंदर असे फूल चढवले आहेत आणि खूप सुंदर असा अगरबत्तीचा सुगंध इथे दरवळतो सतत. महादेवांवर जलाभिषेक होतो आणि बीडच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये हे स्थान येतं. अगदी जुने जुने सुंदर सुंदर वाडे इकडे येताना आपल्या नजरेस पडतात आणि खूप सुंदर स्थान आहे. यस, इकडे महादेवांचं दर्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा मग समोरच पार्वती माता आहे. त्यांचीही अगदी पुरातन अशी प्रतिमा आहे, त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा. आणि हे जे जे गर्भगृह आहे देवालयाचं ते हे बघा, ते सुंदर दिसतं. दगडांवर विशिष्ट पद्धतीनं एकमेकांवर ठेवून त्याला लॉक केलं जातं. तीच पद्धत म्हणजे हेमाडपंथी शैली. दर्शन घ्या तुम्ही, नमस्कार करा. हर हर महादेव. अगदी
आता इकडे जेव्हा पालखी उत्सव साजरा केला जातो तेव्हा हा मुखवटा त्यामध्ये असतो. अगदी सुंदर असं महादेवांचं आणि अख्खं मंदिरच खूप सुंदर आहे. हे जे खांब आहे विशेष म्हणजे इथं कुठेही खेळा ठोकला जात नाही. हा अगदी खरं आहे. कुठेही बेग नाही, सिमेंटचं कुठेही बांधकाम नाही. अगदी खरं आहे. फक्त दगडावर दगड. आणि हे जे खांब आहे ना विशिष्ट पद्धतीने तर बांधले म्हणजे केले आहेच. त्यावर ना वर बघा, नाही तर इथे भारी यक्ष असतात पण आता हे महादेवांचं स्थान आहे म्हणून इथे सापाचा अगदी नागदेवता तुम्हाला सगळीकडून म्हणजे चौही बाजूंना दिसणार. हा जो सभा मंडप आहे त्यामध्ये बघा इथे किती सुंदर नक्षीकाम आहे. एक एक गोष्ट आहे खूप सुंदर आहे. आता म्हणजे आपण पाहतो हे मंदिर की दिसत आहे असं, पण त्या अनामिक शिल्पकारांनी जे कष्ट केले त्यातून हे देवालय उभं राहिलं आणि मग आपल्या समोर आता ते नजरेस आहे. हा या भागात जाऊन पहा तुम्ही थोडं. हा राईट, हा इकडे आहेतच. हो बघा इथे श्री गणपती आहे, गणाजी, त्यांना नमस्कार करा. आणि प्रत्येक भागामध्ये हो हां शेषशाही विष्णू भगवान आहेत. हे बघा खूप सुंदर ना. असंच एक शिल्प ना आता सिंदखेड राजामध्ये सुद्धा सापडलं आहे. रामेश्वर मंदिराजवळ तिथे सुद्धा प्रभू श्रीराम आले होते, तर त्या चाणीसुद्धा असंच आहे. म्हणजे खूप सुंदर दिसते ती प्रतिमा, पण ती अशीच आहे. नमस्कार करा, दर्शन घ्या. हां हे श्री गरुड देव आहेत, त्यांनाही नमस्कार करा. हां हे भैरवनाथ ना. अच्छा हे भैरवनाथ आहे, नमस्कार करा. भैरवनाथ देव, भैरव म्हणजे सुद्धा महादेवांचंच रूप. मग परत गणपती आहे आणि हनुमंतराय आहे. हनुमंतरायांनाही नमस्कार करा. हां अच्छा इकडे नागोबा. ओके अच्छा आय थिंक हे ना ते वरचाच भाग आहे त्यातला एक. हां हे येतं खरं तिकडचं महादेवावर जो जलाभिषेक होतो आणि तो मग निघून जातो इकडे समोर. लोक व्यवस्थित ठेवत नाही. हो म्हणजे आता हे बघा नंदीदेव आहे आणि ते कासव आहे. कासव इथं होतं लोकांनी हे समोर. हा बरोबर. अच्छा इकडे केलं, सुंदर ना. अच्छा अच्छा. तर हे बघा इथे आणखी एक छोटं मंदिर आहे, विठोबा रखुमाईचं मंदिर आहे. नमस्कार करा त्यांना. विठ्ठल 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 वंदन करा. हां आणि ना वरचा भाग बघा किती सुंदर आहे देवालयाचा. त्यावरही खूप सुंदर सुंदर नक्षीकाम आहे, देवी देवता आहेत आणि अगदी सुंदर शैली आहे. सुंदर. आणि नंदी तर अगदीच सुंदर ते वर दिसतातच तसे. नाही इथनं दिसून जाईल. देवस्थानाला वर मुख्य कळस आहे आणि मग इथे जेव्हा तुम्ही प्रवेश आहे याला काय म्हणतात मुखमंडप, त्याच्यावरही नंदीदेव आहेत. तर असं हे सुंदरचं आणि जे कळस आहे ना ते एवढं सुंदर आहे. त्याच्या चारही बाजूंना नंदीदेव आहेत सगळीकडे. त्यात इथनं तुम्हाला दिसेल. म्हणजे मला डोळ्यांनी फार सुंदर वाटतंय. तुम्ही इथे या आणि पहा. त्यासाठी तरी बीडमध्ये याच. अच्छा हां हा या देवस्थानाचा सभामंडप आहे. हे पालखीमध्ये ही पालखी वापरतात हा महादेवांची पालखी उत्सवामध्ये. याला थिगडे गल्ली म्हणून संबोधलं जातं या एरियाला. इथं उभं राहून नंदीच्या शिंगात. हां ओके असं इथे उभे राहतात. सो आयचं शो हां असं आणि मग शिंगांमधून असं करून तुम्ही भगवान महादेवांचं दर्शन घ्या. आहे तिकडे बघा महादेव आणि वर नंदीदेव. असं नंदीदेव म्हणतो मी, वर नागदेवता आहेत सगळीकडे आहेत. चला इथे एक देवी मातेचं मंदिर आहे, अन्नपूर्णा देवींचं. ते येतानाच दिसतं तुम्हाला. हे बघा. चला आज जाऊयात आणि दर्शन घेऊया. जटाशंकर मंदिराकडे आलात की अन्नपूर्णा मातेचं दर्शन होतंच तुम्हाला. या देवालयाचं छत्रपा जुन्या काळातलं स्लॅब आहे. इथे श्री अन्नपूर्णा माता आहे, त्यांना वंदन करा, नमस्कार करा. सुंदर ना, खूप सुंदर. चालेल नमस्कार करा.
तर आपण श्री जटाशंकर महादेवांचं दर्शन घेतलं आहे. माझ्यासोबत इथल्या जाणकार आहे शीला फडणीस मॅम. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार मॅम, या देवस्थानाबद्दल सांगा ना. म्हणजे तुम्ही खरं हे तर पूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आहे. इथं जटाई पक्षांचा पंख तुटलेला आहे म्हणून ह्याला जटाशंकर नाव दिलेलं आहे. अगदी खरं आहे. पूर्वी ही महादेवाची जी समाधी आहे म्हणजे देवस्थान आहे हा. त्याच्या खाली एक सुंदरसं बारव आहे आणि त्या बारवेमध्ये एक महादेव आहे. अरे वा. पण त्या महादेवापर्यंत लोक जाऊ शकत नाहीत कारण तिथं मोठे मोठे भुंगे आहेत पूर्वीच्या काळाचे. अरे आणि इथं रामाने संध्या केलेली आहे. हो ना, प्रभू श्री रामचंद्र सुद्धा इथे येऊन गेले. असं पावन स्थान आहे. सीतेचा शोध करत असताना जेव्हा जटाई पक्षी उडत उडत जात असतो त्यावेळेला तो इथून जात असताना त्याचा पंख इथं तुटलेला आहे म्हणून ह्याला मंदिराला जटाशंकर असं नाव दिलं. असं म्हटलं होतं. आणि खूप सुंदर परिसर आहे. खूप शांत जागा आहे. म्हणजे तुम्हाला शांतप्रिय जागा जर कुठली असेल तर ती ही आहे. अगदी सुंदर. आणि ह्याला शिवरात्रीला पण महापूजा ते असतातच आणि पालखी पण निघते. ह्याची सोहळा मोठा असतो. अन्नदान होतात. श्रावण महिन्यामध्ये पण भरपूर काही असतं. महाशिवरात्रीला तर बरेच अगदी पूर्ण सजावट झालेली असते. सजावटीचे फोटो पण आहेत आमच्याकडे. खूप सुंदर. आणि मॅमनं स्वतः मुख्याध्यापक सुंदर राहिले. सांगा ना कुठे मुख्याध्यापक होता? जरूर केंद्र इथं मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. जिल्हा परिषदेला पूर्ण जिल्ह्याचं काम पण पाहत होते. 8-10 वर्ष मी ते काम केलं आणि त्याच्यानंतर मला प्रमोशन मिळालं. मग राज्य पुरस्कार नंतर मला लगेच प्रमोशन देण्यात आलं. आता पेन्शन नंतर आता सुद्धा रिटायरमेंट नंतर सुद्धा मला आपलं फाउंडेशनचं लातूरला प्रिन्सिपल लातूरला घर होतं आमचं आणि फाउंडेशन मार्फत मला आता परवा शिर्डीला सुद्धा पुरस्कार मिळालाय. आता सप्टेंबर रिटायरमेंट नंतर सगळ्या प्रकारचे पुरस्कार कोणत्या शाळेला तुम्ही? केंद्रीय शाळेला होते. केंद्रीय शाळा जरूर तिथं मुख्याध्यापक म्हणून आणि जिल्हा परिषदला विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. प्रत्येक शाळेला अनुदान वाटप येते असं माझ्याकडे होतं. भरपूर विद्यार्थी आहेत आणि काळ खूप चांगला गेला. लोक पण खूप चांगली सहकार्याची मिळाली. त्याच्यामुळे खूप समाधान वाटलं. आत्ता सुद्धा मला परवा अजून त्यांनी फाउंडेशनवाल्यांनी एक फोन केला की तुम्ही पंतप्रधानांच्या हस्ते एक पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी तुम्ही फाईल तयार करा. कारण शैक्षणिक सामाजिक राष्ट्रीय सगळे कार्य मी चांगल्या प्रकारे केलेले सुरुवातीपासूनचे शेवटपर्यंत. त्याबद्दल मला जादा वेतनवाढी पण मिळाली. आई वडिलांचे आशीर्वाद मिळाले. सगळ्यांचे आशीर्वाद. सगळ्यांचे महादेवांची कृपा. महादेवांचं तर सगळ्यात मोठे कारण सर्व्हिस पण ताबडतोब मिळाली आणि सावित्रीबाई फुले नवनीत प्रकाशन सर्व मला पुरस्कार मिळाले. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. कोणाची शिफारस न करता हे विशेष. कारण लोकांनी आत्मीयतेने आपल्याकडे पाहत होते की खरं काय काम कष्ट आणि त्याचं मूल्यमापन बरोबर केलं गेलं त्यांच्याकडनं. नाही तर गरीब लोकांना कोण विचारतं नाही का. आज आपण कष्टात एवढे दिवस काढलेले त्याचं एक समाधान वाटलं की चला आई वडिलांसाठी जेवढं काही केलं तेवढं आपलं कार्य सफल झालं. सुंदर. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आपण ऐतिहासिक असा सुंदर अशा जटाशंकर महादेवांचे दर्शन घेतले आणि थोडी माहिती जाणून घेतली. खूप सुंदर मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे. जागृत असं स्थान आहे. आणि तुम्ही जेव्हा बीडमध्ये असाल, बीडच्या आसपास असाल तेव्हा जटाशंकर महादेवांच्या दर्शनासाठी नक्की या. तुम्ही महाशिवरात्रीला येऊ शकता किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे एकदा नक्की या. जर तुम्हाला माझं जटाशंकरांचं दर्शन आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जर तुम्हाला कुठल्याही व्हिडिओच्या खाली किंवा ह्या व्हिडिओच्या खाली जर हाईकचं बटन दिसत असेल तर ते प्रेस नक्की करा. त्याने हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. बीडचे आणखी कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे ते मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब नक्की करा. डोंट बी कंजूस. भेटूया लवकरच. बाय, टेक केअर. हर हर महादेव.